युवा स्वाभिमान महोत्सव 2025 अंतर्गत अमरावतीच्या दसरा मैदानावर भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। अंतिम सामन्यात अमरावतीच्या रोहन 11 संघाने शानदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकाविला आणि 4 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले। या स्पर्धेत सिद्धार्थ 11 संघ उपविजेता ठरला आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेत महाराष्ट्रभरातील अनेक संघांनी सहभाग घेतला। मात्र अंतिम लढत झाली अमरावतीच्या रोहन 11 आणि सिद्धार्थ 11 संघामध्ये। आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, पुढचा बॉल यावेळेस मात्र लेस्टिक भरकटले आणि वाईटचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला होताना पाहायला मिळाला। रोहन 11 संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम सामना जिंकला आणि 4 लाख रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले। तर सिद्धार्थ 11 संघ उपविजेता ठरला आणि त्यांना 2 लाख रुपयांचे बक्षिसे मिळालेत। विशेष म्हणजे त्रिमूर्ती सिल्वर हाऊसचे संचालक अमित सोनी यांनी बेस्ट बॅट्समनसाठी चांदीची बॅट, बेस्ट बॉलरसाठी चांदीचा बॉल आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी चांदीची विकेट देऊन खेळाडूंना गौरवलेत। बक्षीस वितरण सोहळ्यात जगद्गुरू राजराजेश्वर माऊली, खासदार नवनीत राणा, सुनील राणा आणि पुष्पा डुप्लिकेट अजय मोहिते यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले। यावेळी नवनीत राणा यांनी विजेत्यांचे अभिनंदन करत सांगितले की या युवा खेळाडूंपैकी अनेक जण भविष्यात राष्ट्रीय स्तरावर चमकतील। या सोहळ्याला टायटल स्पॉन्सर पाटणी स्कोडाचे मनीष नायर, रघुवीर मिठाईचे पियुष पोटपट, पवार स्टुडिओचे विवेक पवार, राठी सिमेंटचे श्रीकांत राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। दसरा मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेने क्रिकेट प्रेमींना आनंदाचा सोहळा अनुभवायला मिळाला आहे। अशा प्रकारच्या स्पर्धांमधून तरुण खेळाडूंना संधी मिळते आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर आपले नाव कमावू शकतात।